केली चौकशी। आता आलेले होते विद्यार्थी, गेट पासून परत गेले। जे 2-4 पालक होते त्यांनी सांगितलं की घरी जा म्हणून। जानेवारी येथील शाळेमध्ये आम्ही 10 वाजेपासून इथे थांबलेले। आता 11:30 वाजले, एकच विद्यार्थी शाळेमध्ये आलेला नाही, शून्य उपस्थिती आहे। आजपर्यंत या शाळेत शिकवणारे जे शिक्षक होते, जे बदली होऊन गेलेले, ते विद्यार्थ्यांची संलग्न असल्या कारणाने विद्यार्थी आनंदाने या शाळेत येण्याचं दर्शवत होता। तर आत्ता दिवाळीच्या दरम्यान त्यांच्या बदल्या होऊन गेल्यानंतर शासनाने इथे संवर्ग 1 मधले शिक्षक 100% पाठवले। तर आमची मागणी आहे तर त्यातले 50% तरी इतर संवर्ग 3-4 मधले शिक्षक मिळावे। त्याच वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना आज आपण आम्ही आमच्या वेळेमध्ये 10 वाजता शाळेत आलेलो आहे। आता 11:15 झालेले आहे आणि विद्यार्थी शाळेमध्ये नाही। तुम्ही चौकशी केली का? नाही केली चौकशी। आता आलेले होते विद्यार्थी, गेट पासून परत गेले। जे 2-4 पालक होते त्यांनी सांगितलं की घरी जा परत। मग काय कारण पालकांकडून समजलं का? नाही ते काय आम्हाला काही कळालंच नाही, काहीच माहिती नाही आम्हाला। यावरती पालकांचं म्हणणं आहे की आम्ही संवर्ग 1च्या ज्या बदल्या झालेल्या त्याच्यावरती बहिष्कार आहे आमचा आणि आम्हाला 50% तरी शिक्षकांची बदली संवर्ग 1 मध्ये असते ते चालेल, परंतु 50% तरी इतरत्र शिक्षक पाहिजे अशी मागणी आहे। हा नियम आता शासनाने करायला पाहिजे होता ना, आधीच करायला पाहिजे होता। आता बदल्या झालेल्या आहेत, आलेत शिक्षक। आता जे आले त्यांनाही असं म्हणजे माहिती नाही ना। काही पालकांची मागणी आहे का जर असं काही शासनाने धोरण बदललं नाही तर आम्ही दाखले काढून घेऊ? नाही असं तर म्हणजे आमच्यापर्यंत तरी काही आलेलं नाही। आमच्याकडे माहिती आलेली आहे का शासनापर्यंत दाखले काढून घेऊ, तर काय सांगाल याच्यावरती तुम्ही? नाही दाखले कसं काय काढून घेणार? शाळेतले गावातले मुलं इथे ते दुसऱ्या शाळेत टाकणार आहे, याच्यावरती काहीतरी तुम्ही शासनापर्यंत काय मागणी, आता काय पाठपुरावा करणार या गोष्टीचा? नाही आता आम्ही बघू आता आमचे अधिकारी वगैरे काय म्हणतात ते बघू। दाखले तर कसं काय देणार ना आम्ही, शाळा आहे ही। परंतु पालकांनी जर पाल्य पाठवलेच नाही तर बघू ना, मग वरिष्ठ पातळीवरून आम्हाला काय सांगतात ते बघू आम्ही। वरिष्ठ अधिकारी तुमचे आलेले आहे का इथे? नाही आले, केंद्र प्रमुख सर आलेले, निकम सर। त्यांनी काय माहिती दिली का? नाही अजून काही माहिती दिली नाही, आले सर। आता एकही विद्यार्थी शाळेत आलेला नाही। किती पटसंख्या आहे तुमच्या शाळेत? आमची 232 पटसंख्या आहेत। आज शाळेच्या प्रथम दिवशी सर्व पालकांनी मुलं शाळेत पाठवलेले नाहीत। आज शाळेची उपस्थिती 0 आहे आणि पालकांची मागणी आहे की संवर्ग 1चे शिक्षक आम्हाला 100% नको आहेत। त्यात काही जानेवारी येथील शाळेत आज आता 11:30 वाजलेले आहे, तरी पालक एक पण विद्यार्थी आलेला नाही। जानेवारी येथील शाळेमध्ये आम्ही 10 वाजेपासून इथे थांबलेलो आहे। आता 11:30 वाजले, एकच विद्यार्थी शाळेमध्ये आलेला नाही, शून्य उपस्थिती आहे आजची। पालकांचं काय म्हणणं आहे याच्यावर? पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सर्वच शिक्षक संवर्ग 1 मधले नको आहेत। त्यात काही टक्केवारी शासनाने निश्चित करावी, शासनाने काहीतरी धोरण याच्यावर ठरवावं आणि नंतर आम्ही आमचा बहिष्कार मागे घेऊ। संवर्ग 1चं म्हणजे नेमकं काय प्रकार असतो हा? संवर्ग 1 मध्ये अपंग शिक्षक असतात आणि 53 वर्षावरील शिक्षक असतात। तसे शिक्षक जर सेवानिवृत्त झाले तर त्यानंतर नवीन शिक्षक लवकर येत नाहीत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि मग बरेच दिवस शाळेमध्ये शिक्षक संख्या अपुरी असते आणि आम्हाला पूर्णपणे संवर्ग 1चे शिक्षक नको आहेत, इतरही संवर्ग शिक्षक आम्हाला द्यावेत आणि शाळेचा विकास त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा घडावा अशी पालकांची मागणी। पालकांनी आपल्या भावना वरिष्ठांच्या कानावर घातलेल्या आहेत। आम्ही 4 दिवसापूर्वी शाळेत मीटिंग घेतलेली आहे, पालकांचं काही समाधान झालेलं नाही। पालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही अजून वरिष्ठांशी बोलू एक वेळेस आणि त्यानंतर आमचा बहिष्कार मागे घेऊ। हा जो बहिष्कार टाकलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होते, आपण शासन ठराव काय मागणी? शासन ठराव आम्ही हीच मागणी मागणार की जर समजा शिक्षक जर सेवानिवृत्त झाला त्याच्या जागी त्वरित लवकर शिक्षक आम्हाला देण्यात यावेत आणि ही ग्रामस्थांच्या मागणीला न्याय द्यावा। आपण बघू शकता जिल्हा परिषद जानोरी शाळा येथे विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी बहिष्कार टाकत पालकांनी देखील शाळेवरती पहिल्याच दिवशी बहिष्कार टाकलेला आहे। संवर्ग 1च्या
शिक्षकांच्या बदल्यांमुळे हा बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. तरी या संदर्भात बोलण्यासाठी काही पालक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल, काय नाव तुमचं? सुधाकर माझी कडाळे. काय सांगाल, हे आज पहिले दिवस शाळेत एकही विद्यार्थी आला नाही, याचं कारण असं आहे का शासनाने जवळजवळ 50% शिक्षक हे रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर टाकलेले 50 नाही सगळेच. सवर्ग एकचे इथे बदल्या झालेल्या आहेत, त्या संदर्भात काय सांगा? त्याबद्दल कसं आहे, विद्यार्थ्यांना त्यांची शिकवण्याची कुवत कमी झालेली असते आणि सवर्ग मध्ये जे शिक्षक जे टाकलेले ते रजेवर जाऊ शकतात. रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन माणूस टाकतीलच असं हे त्याची काही शासनाकडे तशी तरतूद नसते का? शाश्वती कमी वाटते पण त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आर्थिक. हे शैक्षणिक नुकसान होतंय. ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. नक्कीच आपण दुसरे शिक्षक आहे, पालक आहे गावकर, काय सांगाल एकंदरीत काय आज काय हा निषेध व्यक्त करत आहात? त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत या शाळेत शिकवणारे जे शिक्षक होते, जे बदली होऊन गेलेले आहेत, ते विद्यार्थ्यांची संलग्न असल्या कारणाने विद्यार्थी आनंदाने या शाळेत येण्याचं दर्शवत होता. तर आता दिवाळीच्या दरम्यान त्यांच्या बदल्या होऊन गेल्यानंतर शासनाने इथं संवर्ग 1 मधले शिक्षक 100% पाठवलेत. तर आमची मागणी आहे की त्यातले 50% तरी इतर संवर्ग 3-4 मधले शिक्षक मिळावे. त्याच वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना आज आपण एकही विद्यार्थी शाळेत पाठवलेला नाही, 230 विद्यार्थी शाळेमध्ये आहेत. तसं म्हणा, पटसंख्या इथले बऱ्यापैकी आहेत. सर्व पालक जागरूक आहेत. गावातील किंवा इतर आदिवासी वस्त्यांवरचे पालक खूपच प्रमाणावर विद्यार्थी या शाळेला जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. पण असं जर घडत असेल, एवढे वयस्कर किंवा रिटायरमेंटला आलेले शिक्षक. तुमचा पाल्य कितव्या वर्गात आहे? इयत्ता 4थी मध्ये मुलगी आहे. मुलगी आता आज ती आली नाही शाळेत, तिच्या शिक्षणाचे देखील नुकसान होणार आहे. हो, त्याच कारणाने हे आंदोलन छेडण्याचा प्रयत्न आहे. शासनाने आपला त्वरित ह्या आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला सहकार्य करावं. काय सांगाल, काय नाव तुमचं आलं? मी राहुल रोंगटे. माझी मुलगी इयत्ता 4थी मध्ये आहे. तर जो पाठीमागील जो शिक्षक वर्ग होता तर तो खूप छान शिकवत होता, परंतु आता त्यांची बदली झाल्यामुळे तर आमच्या शाळेमध्ये जानोरी गाव ही खूप मोठं गाव आहे, पटसंख्या पण चांगली. त्या गावामध्ये आता संवर्ग 1 मधले शिक्षक वर्ग आलेले, ते ठीक आहे शिक्षक वर्ग, पण रिटायरमेंटला आलेले असे शिक्षक वर्ग आम्हाला इथं या शाळेमध्ये नकोय. आम्हाला संवर्ग 3-4 या संवर्गामधले शिक्षक वर्ग पाहिजे, जेणेकरून जे शिकवण्याची पद्धत आमचे जे शिक्षक होते पहिले तर त्या खूप व्यवस्थित शिकवत होत्या. आणि आता विद्यार्थ्यांना पण प्रश्न पडला का बाबा आता जे येणारे सर आहे ते संवर्ग 1 मधले त्यांनी बघितलं तर ते थोडे म्हणजे जोश पाहिजे त्यांच्यामध्ये, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पण जोश येईल आणि ते व्यवस्थित शिकतील. बस एवढीच आमची मागणी की सरकार शासनाने दखल घेतली पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. काय सांगाल, काय नाव तुमचं? संदीप गुंजार. काय सांगाल, काय मागणी आहे? मागणी अशी की आता सध्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि त्या बदल्या प्रक्रियामध्ये शासनाने एक धोरण ठरवलं आहे. त्याच्यामध्ये संवर्ग 1ला प्राधान्य दिलं जातं आणि संवर्ग 1 मध्ये प्राधान्य देत असताना तिथं त्या संवर्ग 1 मध्ये जे सेवानिवृत्त जे उंबरठ्यावर आहेत, दीर्घ आजारावले असतील, अपंग असतील किंवा शारीरिक किंवा मानसिक दृष्टीने जे अक्षम्य असतील असे लोक त्याच्यामध्ये येतात. आणि असे लोक ज्यांना प्रथम प्राधान्य दिले असल्यामुळे त्यांना शहरालगतचे जे गावं आहेत त्या गावांमध्ये ते पहिले प्राधान्याने ते आपले सोय करून घेतात. आणि आमचं म्हणणंच असं आहे की शासन एकीकडे म्हणते की जिल्हा परिषदच्या पटसंख्या वाढली पाहिजे
त्याच्यानंतर त्यांच्या भौतिक सुविधा वाढवल्या पाहिजे. तुम्ही आता बघू शकता इथं किती गावाच्या सहकार्याने किंवा आपण किती इथं भौतिक सुविधांचा आपण पाठपुरावा करून इथं कामकाज धडाडीने चालू आहे. परंतु दुसरीकडे आमच्या गावातून 7 इंग्लिश मिडियमला बाहेर मुलं जातात. त्याची सुद्धा दखल ग्रामपंचायतीने घेतली. ते मुलं जात असताना बसमध्ये जातात म्हणून आपलेही जिल्हा परिषदचे मुलं बसमध्ये जावेत याच्यासाठी त्यांना टक्कर देण्यासाठी आपण इथं 6 वर्षापासून इथं बस चालू आहे. मग जर समजा गाव आणि पालक म्हणून जर आणि प्रशासन म्हणून जर एवढं सहकार्य करत असेल तर शासनाने का सहकार्य करू नये ही देखील भूमिका आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवलं असं म्हणणं आहे. नाही, इथं एक पण पालक आलेले नाही. आम्ही सर्व पालक इथंच आम्ही आलो इथं पालक आलेलेच नाही. आणि मला वाटतं शिक्षकांनी देखील पहिल्या दिवसाची सुरुवात खोटं बोलून करू नये. जे खरं आहे ते बोलावं. आणि आज 8 शिक्षक इथं मान्यता आहे. 8 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापकाची इथं मान्यता आहे. त्या 8 शिक्षकांमध्ये जर 7 शिक्षक जर संवर्ग 1 मधले असले आणि त्यातल्या त्यात संवर्ग 1 मध्ये असून तो काय विषय नाही, परंतु त्यातले जर 4 जण पुढच्या शैक्षणिक वर्षातच रिटायर होत असतील, त्याच्या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये अजून जण रिटायर होत असतील, तर मग त्यांच्या जागेवर आम्हाला शिक्षक येतील का? आणि आले तरी परत त्याच संवर्ग 1 मधले जर आले तर दरवर्षी आम्ही शासनाकडे भांडायचे का? दरवर्षी मुलांना नवीन शिक्षक भेटणार, त्यांचे म्हणजे ते शिक्षकांची समरस होणार आणि कुठेतरी अभ्यासाला सुरुवात होणार आणि शासन कुठेतरी असं काहीतरी पायंडा पाडून हे करणार. त्याच्यामुळं ह्या शाळेमध्ये जी आतापर्यंत जी इथून मागच्या ज्या शिक्षकांनी गुणवत्ता ठेवली आहे ती गुणवत्ता अबाधित राहील यावर शंका उपस्थित झाली आहे. त्याच्यामुळं पालकांनी डायरेक्ट इथून सर्व पालकांनी 232 पाल्यांच्या पालकांनी इथं दाखला मागणी केलेली आहे. जर दाखला जर ते देत नसतील तर कमीत कमी आम्ही सगळे म्हणत नाही पण 50% का होईना तर इतर संवर्गातले आम्हाला देऊन आमच्या विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही आणि उपक्रमशील शिक्षकांची इथं नेमणूक करून द्यावी अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत ती मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पाल्याला इथं शाळेत पाठवणार नाही. आपण बघू शकता या ठिकाणी उपक्रमशील शिक्षकांची 50% तरी नियुक्ती करावी. संवर्ग 1चे हे शिक्षक आहे ते पुढील वर्षी रिटायर होणार आहे. रिटायर झाल्यानंतर पाल्यांचा जो समन्वय असतो तो देखील कमी होत असतो आणि त्याचा परिणाम थेट शिक्षणावर होत असतो. तरी तो परिणाम न होता या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पालकांना न्याय मिळावा अशीच मागणी पालकांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन आनंदसह अमोल जाधव, नवराष्ट्र, दिंडोरी, नाशिक.